ही फळं कोणती आहेत ते माहिती आहे? कमेंट करून सांगा जर माहीत असतील तर. तर आत्ता जे चाकरमान्यांना ओढ लागेल ना, मे महिना तर संपला आहे, तर आता ओढ लागेल ती आपल्या बाप्पाची. तर ही बाप्पालाच आपल्या यूज केली जाते, फूल म्हणून वापरलं जातं. जी काही 5 प्रकारची मंडपीला जी बांधली जातात ना फुलं, त्या प्रकारचं हे एक आहे. ते नक्की सांगा काय आहे ते कमेंट करून. तर ते आत्ता पण बघा केवढी येते, तर गणपतीपर्यंत राहतील असं वाटत तर नाही. आपण आज आलोय चालत, त्याच्यामुळे हे आपल्याला दिसलीत. हे आहे काय गेली रे? जायचंय की नाही? चल झाली तयारी. हे काय असंच जायचंय? चल चल झालं मग. तू असं थोडी झालं. नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये. तर आता वाजले संध्याकाळचे आता संध्याकाळ 5:30. तर आपण 5:30 वाजता थेट ब्लॉग चालू करतोय. ब्लॉग आपला जरा पाणी देतं की थंड. ब्लॉग आपला लेट चालू होतोय याच्यासाठी. सकाळपासून आपल्याला टाइम नव्हता. राजापूरला गेलो होतो, आज कसं बकरीद असल्यामुळे तिकडे होतो. तर आता आलोय घरी आलो. बायको सोडूचा माहेर आहे म्हणून इले घरी आज लवकर. आहे इकडं आमचं गोलीम साफ करता. पावसाची तयारी त्या बघा बरणीत भरून ठेवला ना. किती किलो आणलं होतं या? पाव किलो एवढं. पाणी थंड देतं. रामफळ पिकला की मी काढला चढून. वा बघितलास. अशी बायको भेटली भेटो ना भाग्य लागता. किती नवस बोललेले ते. अशी बायको भेटोसाठी आया. काय आणलं ते त्या पिशवीतून? हा मामा, त्या पिशवीतून काय आणलात? आंबे. त्या रामफळ ह्या रामफळणीवर वर होता. तात्या पोरान काढला आणि वर चढून आंब काढता, रामफळ काढता आणि काय सुगरणा आणि किती होते त्याच्यात. कसं टाकलं? ती भेटली त्याच्यात, ती टाकलं. मग समजत नाही ना मामी. तर बोलत होतो. सकाळी गेलो होतो, सकाळी लवकर निघून बाहेर पडलो होतो 7 वाजता. 7 वाजता. 7 वाजता गेलो इकडून. त्याच्यानंतर राजापूरला गेलो. तर राजापूरला दिवसभर आपला दिवस तिकडे गेला. आज कसं बकरीद होते असल्यामुळे ना, बकऱ्या विकऱ्या कापेपर्यंत सर्व होईपर्यंत मस्त की तिकडे आज मोठी बाईंनी ना बिर्याणी बनवली होती. एक नंबर बिर्याणी होती बनवली. दुपारी मस्त तिकडेच आपलं जेवण वगैरे झालं. चहा वगैरे पियालो आणि मग आम्ही परतीचा प्रवास. मी मामू आणि अमन होता आमच्यासोबत. 3 जण आम्ही होतो तिथे. तर आता फ्रेश वगैरे होतोय आणि बुगूला घेऊन जायचं आहे घरी. काय घरून माघार पण झालं नव्हतं. 4 दिवस माघार पण झालं होतं. दुसरं माघार पण हे 15 ते 20 दिवसाचं असतं. पण आम्ही तर 15 दिवसच देणार आहोत, जास्त दिवस नाही. 15 दिवसाचे 10 दिवस देखील होतील. 10 दिवस देखील होतील 15 दिवसाचे. हे दुसरं माघारपण हे कसं लवकर झालं नाही, कारण कामच तशी होती त्याच्यामुळे झालं नाही. माघारपण ठेव गोड. एवढी नको, जरा शेवया. मी जास्त चाय पियत नाही. शिरवाचा कप आणजा. बायकोन इकडं आणून दिलं चाय. तर ते माघारपण जाणार होती 25 तारीखला.
तर 25 तारीखची आज झाली 27 तारीख. एक एक दिवस वाढत चालले. कारण उलट्याचं पण जेवण होतं ना बाकी, ते कालचा ब्लॉग बघितला असेल, त्याच्यामुळे सोमवारी जाणार आहे. सोमवारचं कॅन्सल झालं कारण आईने मग बघू आई कधी मंगळवारी गेली ना की सोमवारी आईने बाळूमामाकडं मंगळवारी, आणि सोमवारी आईने ठेवला काहीतरी काम होतं आणि मंगळवारी तिकडे गेली. मग कसं काय म्हटलं का ती आली 4 वाजता. तर सर्व काय म्हणजे कामं टाकून जाणार कशी म्हणून ती राहून गेली. तर आज कालचा बुधवार, मग बुधवार आम्ही उलप्याचं जेवण बनवलं, तो एक दिवस वाढला. मग आज आला गुरुवार, तर आजचा दिवस उजडलेला आहे, तो पण संध्याकाळचा घेऊन जातोय. हो, इकडे आपली तयारी तर झालेली आहे, आपण देखील रेडी आहे. तर आमचे समोरचे काका त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे कसं त्यांनी बोलवलं होतं, पण आम्हाला तेवढं टाईम भेटला नव्हतं. आता त्यांनी बोलवलं होतं की शनिवारी या, तर त्यांच्याकडे आता पाया वगैरे पडून राहतं. आता बुक गेल्यानंतर 15 दिवस तिची सुट्टी आहे. मग त्याच्यानंतर ते मुंबईला जाते. 15 दिवस मग अजून 15 दिवस, त्याचे 10 दिवस होणार आहेत. झालं. तर तिकडून आलो तर इकडे मातोश्री आमचे काय वाट घालता. उद्या फोडणार. येतात का लय वास येत आहे. ती बघ कुर्ली बघ याच्यात ती काय ते चलत गेले बघ ती बघ कुर्लीचा पवार. वास कसो येता कुठले अरे मग बाहेर ठेवायचे काढून ना. हे शिरी बाबा ही बघ कुर्ली, ती जिवंत नाही. मिठाचं पाणी टाक त्याच्यात. हे तो फुटलेल्यांचा वास येता. ते बघ कुर्ली कोण सांग, मग खाऊन टाकायचे. आज राहू दे, उद्या पाऊस खायत नाही. हा मी खाईन ना. हो ग बाई, तूच खा, मी कुठे काय बोलतोय. हम कुछ कह रहे हैं. तर जाऊया आता आपण. स्प्लेंडर आहे ती तिथं वरती लावून आपली गाडी घेऊन जाऊ. आपल्या गाडीमध्ये फ्यूल देखील नाही, तर फ्यूल टँक तिचं जरा अर्ध फुल करू किंवा फुल करू. संदीप शर्मा हे रिचार्ज वाले असते. पाण्यात ती राहणार ना, गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यातली. तर आमच्यासोबत शिरीबाबा देखील जातोय मामिक सोडू. मग हे उद्यापासून तू कोणाक काय सांगशी आणि मस्ती कोणाबरोबर कशी उद्यापासून. अरे उद्यापासून मस्ती कोणाबरोबर करशी. मामी चालली घरी, तू जातं तिकडं राव. हां मग मामीकडे जातं काय जा. ते काय इकडं मजा करूक भेटता, तिकडं माहित आहे मग आम्ही धुपकीत नाही तर. होय ना. एवढी डिटेल सांगता बघ. कोण बोलते तू हा नंबरचा वरती सांगितला, हा नंबर सांगितला, ह्याच्यावरती रिचार्ज तुमचं होतंय. मग दुसरा जो आहे ना त्याच्यावरती रिचार्ज करा. 2 सिम रिचार्ज करा. 1 महिन्याचा करा म्हणून सांगायचं रिचार्ज. ते लोक सिम बंद करून टाक. माझं पण हा बरंच झालं आठवण केलं सा. माझं पण एअरटेलचा रिचार्ज करूचा. आपला देखील व्हॅलीचा रिचार्ज करायचा आहे एअरटेलचा. मग तो नंबर माझा बंद होईल, कारण सगळीकडे माझा तोच नंबर आहे. ओनली व्हॉट्सअप. आज रात्री पोहोचते का आणि खाऊन टाक. चल चल जाऊया चल. हा चल आता झाला जाऊया चल. चल आता माझं फक्त तो नेपकिन घे. वरती घेऊन येशील ना, मी त्यानुसार ती स्प्लेंडर लावते वरती. हां
द्या म्हणजे काय कशी गाईस वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आता आपण पोचतोय सासरवाडीला. तर सासवेचा आता भेटणार आहे ओरडा. ह्यो काय म्हणा टाइम येऊचो. असाच येऊ राहू दे आता चल मीठ मोहरीने खाय. हातात ना घेऊन येऊ की नको कशा राहू दे बाहेर बाहेर कशा येऊ मग चल पटापट जेव. भाजी पण मिक्स कर. आजच्या मेनूला होतं अंड, काजूचे गर, बटाटे. आजपासून आराम करशील ना अगदी गॅस येतो होय ना. आजपासून आराम. 8 वाजता उठणार 10 वाजता उठ, 8 वाजता नको. तसे पण कामा काय आहेत? काम असा ठेवायचा की आंघोळ एक पण कंटाळू येलो पाहिजे. असे झोपा काढायचे दिवसभर. आंघोळ करणं पण एक तर कामच आहे. हम्म. हो मी त्याच म्हणताय. कामं केली नाही काय मी ते काय होते मी झोपूचं काम म्हणते. कुठलीही गोष्ट मी नाव ठेवण्यासारखी केलीच नाही. वा. कळलं का तर मंडळी आपण आता आलो जस्ट घरी. तर वाजलेत रात्रीचे 10. ह्यो आमचं शरी बाबा मोठो घास मारला. यावचा होता तर का घरी मग घरी जेवचा होता. ते विचारायचं राहतं काय नाही. तर आपण राव सांगत होते ना राहिलं का ना. हा मी नाही म्हणा मी नाही. जेवलो वगैरे. जेवल्याच्या नंतर आम्ही तसं तिकडे निघाला. तर आजच्या मेनूला होतं ते सांगितलंच. अंडा होता त्या कवाट खायत नाही तेव्हा तो काल कवाट नको म्हणा परीत तर आमचा. तू काय नाही फुकट दिवसांदिवस मोठं वाढत चाल. मला हा मग सांगायचं ना पोळा करू. तर आता जरा खूप आराम करूया. दिवसभर काय आराम भेटला नाही. आणि ब्लॉग देखील इथेच एंड करूया. आता असा होता आजचा ब्लॉग दिवसभराचा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला सुरू करताना शतपण वाटू सोबत सोबत बाय बाय बाय. गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. कसा हां गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. शुभरात्री. आता तू रोळत पुरा इथं ह्याच्यावर रोळत राहा.